फायनली आम्ही 11:30 वाजता डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत आणि खूप सारा पाऊस चालू होता. पण रूम आम्हाला खूप मस्त भेटलेली आहे, कारण जेवढं म्हणजे मी विचार केला होता ना त्यापेक्षा खूपच सुंदर रूम भेटलेला आहे. तर हॉल, किचन, बेडरूम, बाथरूम टोटली सगळं अवेलेबल होतं. तर फायनली आम्ही रूममध्ये आलेलो आहोत आणि ही बघा ही पूर्ण बॅक साईड आहे. हे आहे हॉल आणि हॉल पण एवढं सुंदर होतं ना. आणि इथे डायनिंग टेबल वगैरे सगळ्या सुविधा त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या होत्या. आणि इथे वरती ना रूम होत्या, जे की आमच्या रूम बुक होत्या. बाकी वॉशिंग मशीनसुद्धा होतं कपडे धुण्यासाठी, किचनसुद्धा होतं काही बनवून खाण्यासाठी. तर ते आपल्याला स्वतः बनवून खायचं होतं असं होतं. तर रात्र झालेली त्यामुळे आम्ही जेवण वगैरे सगळं करून आलेलो होतो. त्यामुळे आम्ही डायरेक्टली गेलो आमच्या रूममध्ये, जे की आम्हाला एक चेंज करून रूम दिलेली होती, कारण आमची रूम ऑलरेडी दुसऱ्यामध्ये दिलेली होती. त्यांना म्हटलं येणार नाही, कारण आमचे पूर्ण एक दिवस वाया गेलेला होता. त्यामुळे पण बाल्कनी आम्हाला एवढी सुंदर भेटलेली आहे ना. तर बाल्कनीच्या वेळी तुम्हाला मी सकाळी दाखवेन. हा ब्लॉग इतकाच आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन बघायला विसरू नका.